H1 to H6. ओके, फर्स्ट हा कंटेंट कव्हर केलं. त्यानंतर पॅराग्राफ टॅग, त्यानंतर इमेज टॅग. ओके, त्यानंतर अँकर टॅग केलं. ठीक आहे, एवढं सगळं कव्हर केलंय काल. जर अजून एकदा लिहायचं असेल तर पॅराग्राफ टॅग कसं लिहितात युजिंग पी. ओके. Okay, in HTML, I want to tell you one thing. Okay, when anyone asks you what is the image tag, okay, what is the image tag shortcut, okay, what is the paragraph tag, okay, the question itself have their half of answer. Okay, ज्या क्वेश्चन मध्येच अर्धाचे अर्धा आन्सर मिळून जाते. आता कोणी विचारलं पी टॅगचं काय काय टॅग आहे, पॅराग्राफ टॅगचं पी टॅग असतो. इमेजचं काय IMG, व्हिडिओचं काय व्हिडिओ टॅग आहे, ऑडिओचं काय ऑडिओ टॅग आहे, टेबलचं काय. ओके, टेबल त्यामध्ये परत टेबल टॅगच आहे बेसिकली, पण त्यामध्ये डिवाइड होतात, मी सांगतो ते नंतर. फॉर्मचं काय आहे, फॉर्मचं फॉर्म टॅगच आहे. म्हणजे मला हे सांगायचं की इन HTML देअर इज हाऊ in a question there is half of answer will be there. Okay, itself paragraph tag p is the paragraph tag. P जो आहे ना, कॅपिटल P स्मॉल p, तो पॅराग्राफ टॅगचा सिम्बॉल आहे. ठीक आहे, ओपनिंग क्लोजिंग तर करावाच लागतो. हॅलो वर्ल्ड, दिस इज हिअर आय यूज वर्ल्ड अँड हिअर सिम्पली वर्ड घेतो. ठीक आहे, हॅलो वर्ल्ड. अँड नेक्स्ट नेक्स्ट व्हॉट नीड टू टेक. आता समजा आता मला काय करायची, एक वेबसाईटला लिंक द्यायची. ठीक आहे, दुसऱ्या वेबसाईटला कॉल करायचा. आता काल आम्ही गुगलला केलो होतो, आज अमेझॉनला करू. काय करतो, एक H1 मध्ये लिहितो हेडिंग मध्ये अमेझॉन. अरे यार ते पडलं आता is there, ठीक आहे. अमेझॉनला मला काय करायचे, अटॅच करायचे. याच्यावर क्लिक केलं ना, अमेझॉनचं स्पेलिंग चुकलं. लेट मी कम विथ गुगल. ठीक आहे, अमेझॉनवर येतो. ठीक आहे, अमेझॉन शॉपिंग ऍपवर आलो. आता मला काय करायचं, हा वेबसाईट इंटिग्रेट करायचे माझ्या याच्यासोबत. ठीक आहे, म्हणजे म्हणजे मला बेसिकली काय करायचे, माझ्या वेबसाईट मध्ये हा वेबसाईट रेफरन्स देतो. एका बटनवर क्लिक केलं ना, तो हा वेबसाईट मध्ये यायला पाहिजे. येस्टरडे मी बघितलं होतं कसं केलंय बेसिकली. इथं लिहितो क्लिक टू गो अमेझॉन. ठीक आहे, आता ह्याला काय करायचे, मला लिंकेबल करायचे. कसं करू शकतो, बेसिकली देअर इज द अँकर टॅग. ओके, अँकर टॅग आहे, ते यूज करून तुम्ही काय करू करू शकता, क्लिकेबल बनवू शकता. बेसिकली कोणता कंटेंटला बनवायचे त्याच्या समोर href लायचं. href मध्ये कुठं रेफरन्स द्यायचे त्याला, म्हणजे कुठं पाठवायचे, काय व्हायला पाहिजे, त्याचं लिंक द्या. आता मी काल google.com दिलं होतं, मग गुगलला गेलं होतं. बेसिकली ही कंटेंट जो असतो ना, तो कुठं असते, तो अँकर टॅगच्या आतमध्ये असतो. मगच तो क्लिकेबल होतो. विदाउट दॅट तो क्लिकेबल होत नाही. ठीक आहे, आता इथं मी दोन टॅग दिलो, समजून घ्या. हेडर पण पाहिजे आणि अँकर टॅग पण पाहिजे. म्हणजे हेडर पण पाहिजे, तो क्लिकेबल पण पाहिजे. आता रन करू. इथं बघा, हॅलो वर्ल्ड आला, पॅराग्राफ हॅलो वर्ल्ड, हॅलो वर्ल्ड आला. आणि इथं बोला क्लिक टू गो अमेझॉन, याच्यावर क्लिक करतो. अमेझॉन वेबसाईट ओपन होते बघा इथं. हे झालं बघा अमेझॉन वेबसाईट. आय होप यू गाईज आर अंडरस्टँड. ओके, हाऊ टू कॉल, हाऊ टू इंटिग्रेट अदर वेबसाईट टू अवर वेबसाईट. दुसरा पेजवर पाहिजे असेल तर मी कालच सांगितलं. कॅमेरा दुसरा पेजवर जर पाहिजे असेल, काल सांगितलं ब्लॉग, इथं ब्लँक यूज करा. ठीक आहे, इथं काय करा, टार्गेट टार्गेट करून इथं ब्लँक यूज करा. दॅट्स इट. नेक्स्ट पेजवर ओपन होतो. दॅट इज द थिंग. व्हॉट
बट आज मी काय काय लर्न करणार आहे ते लिहितो कंटेंट, ठीक आहे. इमेज तर आम्ही काल लर्न केलो कसं इमेज सांगतो परत आपण पुढे जाऊ. इमेज एचडीएफ, ठीक आहे. अल्टर, अल्टर पेक्षा काय करू, येस अल्टर द्या. फोन, ठीक आहे. देन याचं विड्थ द्या, याचं विड्थ 500, हाईट देऊ 600. त्याला क्लोज करतो. मी एसआरसी मध्ये फोनचे की लिंक घेतो कुठून तर, ठीक आहे, ऑनलाईन मधून. जरी लोकलचं पाथ द्यायचं तर लोकल पण देऊ शकतात, ठीक आहे. आम्ही लोकल देऊन बघायचं का हा टाइमला, वेट अ मिनिट, हा लोकल देऊन बघू. काल आम्ही साईट वरनं बघू येते एसआरसी तिथं लिंक द्यायचं. अच्छा, हा, कंट्रोल सी. आता इमेजेस मध्ये काय करतो, तो पाथला ठेवतो, ठीक आहे. फ्लो डायग्राम डॉट एचटीएमएल. आता काय करतो हा पाथ मध्ये काय करतो, फ्लो डायग्राम देतो. फ्लो डॉट देऊन देऊ, डॉट देऊन डॉट इमेजेस फ्लो डायग्राम डॉट पीएनजी. आता लिंक दिले बघा, इथून लिंक करून दिलं सिंपल. ओके, आता इमेज काय दिसतं बघू स्क्रीनवर. आलं इथं इमेज, आलंय का व्यवस्थित इमेज दिसतोय. जे मी इमेज घेतलं होतं तो इमेज इथं आला. ही मी कुठून दिलंय, माझ्या सिस्टीम मधून दिलंय बघा. ऑनलाईन द्यायचं असेल तर ऑनलाईनचं पण लिंक एसआरसी मध्ये देऊन टाकायचं, तो ऑनलाईन दिसून जाते. एवढंच आहे, इमेज जर स्क्रीनवर दाखवायचं असेल ना एवढंच काम करायचं, ठीक आहे. आज आम्ही व्हिडिओचं चालू असेल तर पुढे जाऊ, ठीक आहे. व्हिडिओचं नाही झाला, इमेजेस झालंय. आता नेक्स्ट करू. नेक्स्ट आहे आपण अट्रिब्यूट्स बघितले, त्यानंतर हेडिंग्स पण बघितले, H1 to H6 पॅराग्राफ पण बघितलो. स्टाईल्स मध्ये येऊ. बेसिकली स्टाईल्स मध्ये बघा, बेसिकली ही स्टाईलचं कंटेंट सीएसएस मध्ये बघूया, ठीक आहे. कारण ते कलर्स वगैरे देऊ शकतो, त्याला कलर चेंज करू शकतो त्याचे, ठीक आहे. ते प्रॉपर्टी आहेत, फक्त प्रॉपर्टी जर आलेत ना लगेच लगेच सीएसएस देता येतो, एवढा हार्ड नाही सीएसएस. सीएसएस पण इझीच आहे, ठीक आहे. नेक्स्ट ला येऊ, फॉर्मेटिंगला. हा, इथं लर्निंग आहे खूप काही, ठीक आहे. फॉर्मॅटिंग म्हणजे टेक्स्ट फॉर्मॅटिंग, टेक्स्ट इटॅलिक मध्ये पाहिजे का, बोल्ड पाहिजे का, स्ट्रॉंग पाहिजे का, ते सस्पेन्स, ओके. बॉटमला पण कंटेंट असतो, वर पण कंटेंट असतो, कोटेशन मध्ये कंटेंट असतो. ते सगळं कसं लिहिता येतो ह्याच्यामध्ये, इन HTML, ओके. Here we see bold text we write to using B tag, okay. Bold tag यूज करू शकतो using B tag, ओके. Import इम्पॉर्टंट टेक्स्ट यूज टू बी स्ट्रॉंग, स्ट्रॉंग मी इम्पोर्टंट टेक्स्ट जर आता कोणतं तर पॅरेग्राफ मध्ये काहीतरी इम्पॉर्टंट असतं, ठीक आहे, त्याला तुम्ही स्ट्रॉंग न कव्हर करायचं, ओके. आय मीन्स इटॅलिक टेक्स्ट, इटॅलिक टेक्स्ट मध्ये जे असते ना थोडं रोमन रोमन सारखं फॉन्ट्स, त्यासारखं पाहिजे असेल तर यू कॅन यूज इटॅलिक, ओके. दिस इज व्हॉट इम्फेज्ड टेक्स्ट, ओके. इम्फाइज्ड टेक्स्ट बेसिकली, ते काय असतं इम्फाइज्ड टेक्स्ट बेसिकली की अंडर मध्ये येतं मे बी, ठीक आहे. इम्फेज्ड बघूया, इम्फाइज्ड कुठे आहे? चला वन बाय वन नंतर न बघू. मार्क्ड टेक्स्ट असते, स्मॉलर टेक्स्ट असतो, स्मॉलर मध्ये येतो. मार्क्ड म्हणजे त्यावर रेश येत आहे, ठीक आहे, कंटेंट वर रेश येतो. डिलीटेड, डिलीट, सॉरी, हा रेश येतो, अंडरलाईन मध्ये मार्क येतो. हा इन्सर्टेड येतो, हा सब खाली येतो, हा सस्पेन्स वर येतो कंटेंट. वन बाय वन चेक करू. पहिला बोल्ड आहे, ठीक आहे. काय करतो मी बेसिकली, वन बाय वन चेक करूया, ठीक आहे. कोड मध्ये चेक करू, आपला कोड मध्ये करू. पहिला काय करतो, बी टॅग यूज करतो. बी टॅग यूज फॉर बोल्ड,
H1 टॅग पण यूज करा, बी टॅग पण यूज करा, ते बोल्डच करून देतं हॅलो वर्ल्ड. ठीक आहे. आउटपुट बघा. बाकी सगळं कमिट आउट करतो. वेट अ मिनिट. बाकी सगळं काय करतो, कमिट आउट करतो. म्हणजे इझी होऊन जाईल सगळ्या गोष्टी. ठीक आहे. हा, आता बघ बोल्ड केले, बोल्ड मध्ये कंटेंट दिसतो साईडला, दिसतंय ना. हा बोल्डच झाला. आता काय करू, स्ट्रॉंगच करू. स्ट्रॉंग पण स्ट्रॉंग काय असतो बेसिकली इन टर्म ऑफ इट सेल्फ बोल्डच असतो. स्मॉल स्मॉल स्ट्रॉंगचं पण, हे आय एम स्ट्रॉंग. ठीक आहे. याला रिप्लेस करा किंवा हे आलो आय एम स्ट्रॉंग आलं का, ही पण बोल्ड मध्येच आलं. ठीक आहे. एखादा पॅराग्राफ मध्ये जर इम्पॉर्टंट कंटेंट असतं काही तर, हॅलो. ठीक आहे. ही आता चेक करत असेल ना तुम्ही, ती बघा हॅलो नॉर्मल आला. ठीक आहे. त्यानंतर ना हे आय एम स्ट्रॉंग. ठीक आहे. दिस विल बी कम्स इन बोल्ड, दॅट इज व्हॉट इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट गोष्टी जे आहे ना तो शो करतो स्ट्रॉंग. ठीक आहे. स्ट्रॉंग झालं. आता इटॅलिक, इटॅलिक मध्ये जर कंटेंट पाहिजे त्यासाठी यूज करा आय हॅलो वर्ल्ड. ठीक आहे. इटॅलिक मध्ये आला का कंटेंट, ही बघा इटॅलिक मध्ये आला. त्यानंतर ना इन्फ्राइज्ड टेक्स्ट होता, त्याला काय टॅग आहे, ईएम आहे. दिस इज ईएम. ह्याच्या पण इटॅलिक काइंड ऑफ समथिंग आला. ठीक आहे. इथं बघू शकता तुम्ही, आम्ही कुठं कुठपर्यंत आलोय, आता ईएम पर्यंत आलो. ठीक आहे. याच्यामध्ये ईएम कसं दिलं एकदा बघू. ईएम टॅग बेसिकली इट इज ऑल्सो सेम इटॅलिक, पण देर विल बी द डिफरन्स. थोडाफार डिफरन्स आहे. इटॅलिक काइंड ऑफ मध्येच आहे, पण थोडाफार डिफरन्स आहे. ठीक आहे. देन त्यानंतर ना स्मॉल, स्मॉल यूज केला असेल तर काय होतो, लेट डू वन बाय वन. स्मॉल पाहिजे, स्मॉल पाहिजे, दिस इज स्मॉल. कंटेंट बघ कसं दिसतं ते आउटपुटला. ओके. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ही बघा स्मॉल मध्ये आला का, बेसिकली दिस इज स्मॉल, पूर्ण स्मॉल मध्ये आलंय. ठीक आहे. ही पण ऑब्झर्व करा हा. एक एकदा काय व्हायला, नेक्स्ट लाईनला आले, एक एकदा काय व्हायला त्याच्या समोरच आलेत. ओके. ही बघ, हे दोन्ही समोर ना समोर आलेत, खाली नाही आलं. स्मॉल जे इनलाईन ब्लॉक आणि इनलाईन आणि ब्लॉकचे कन्सेप्ट आहे ते सांगतो नंतर. ठीक आहे. पण एवढं लक्षात घ्या, कधी समोर यायलंय खालच्या लाईनला यायलंय, कधी समोर यायला ते नेक्स्ट बघणार आहोत. ठीक आहे. आतापर्यंत तुम्ही एवढं समजून घ्या, स्मॉल कधी यूज करायचं, ईएम कधी यूज करायचं. तुम्हाला जर स्मॉल कंटेंट पाहिजे विदाउट विदाउट डुईंग एनी सीएसएस, यू कॅन यूज डायरेक्टली स्मॉल. सीएसएस ने तुम्ही कंट्रोल करू शकता असं पण साईज. जर तुम्हाला विदाउट सीएसएस ने करायचं असेल तर यूज दीज थिंग्स. ओके. देन नेक्स्ट, नेक्स्ट इज व्हॉट, फॉर्मॅटिंग मध्ये स्मॉल झालं. स्मॉल नंतर ना मार्क आहे. ठीक आहे. मार्क काय करतो बेसिकली, लेट चेक हिअर. मार्कचं काम आहे, दॅट विल बी मार्क. ओके. मार्क काय करतो, कलर मध्ये बनवतो त्या एका पर्टिक्युलर गोष्टीला. ठीक आहे. मार्क करून देतो, दिस इज व्हॉट यू हॅव मार्कड. गोल करतो ना आम्ही कधी पण मार्क करताना, पण इथं आपल्याला एखाद्याला हायलाइट करून दाखवायचं असेल ना, व्हॉट वी नीड टू यूज मार्क टॅग. मार्क टॅग यूज करायचं असेल तेव्हा. ओके. रिअल टाइम मध्ये जर करत बघून करत बघत असेल तर इथं बघू शकता, दिस इज, इथं मार्क टॅग यूज करतो कारण मला मार्कलाच फक्त काय करायचंय, मार्क दाखवायचंय. आउटपुट चेक करा. की बघा मार्कला काय झालं, ओके आला ना कलर मध्ये मार्क, म्हणजे ते इंडिकेट करतो, मार्क करून देतो, गोल करतोय बेसिकली.
सेम आफ्टर दी मार्क देर विल बी डेल. डेल असेल तर कसं सेम मार्क कसं हे करतं ना, डेल पण काय करतो त्यावर रेश करतोय. दिस इज डेल. ठीक आहे, आता डेललाच काय करतो मी, डेल इज नथिंग बट डिलीटेड. हा डिलीटेडला काय करतो बेसिकली डेल लावतो. ठीक आहे, हे बघा इथं डेल लावतो. आउटपुट बघा, हे बघा वर रेश करून आला डिलीटेडचं. काही कंटेंट तुम्ही वेबसाईट मध्ये असं बघतात, ते काय केलेलं असतं त्या कंटेंटला डेल केलेलं असतं बेसिकली. ओके, आपण लॉट ऑफ गोष्टी कव्हर केल्या इथं, चेक करा. ओके, देन द रिमेनिंग टू थिंग्स आर कोणत्या कोणत्या राहतात आता डेल झाला. ओके, इन्स्टंट एवढा काही इम्पॉर्टंट नाही आहे. ओके, आय एन एस सब आणि सब बघू. ठीक आहे, सब काय करतो बेसिकली. ओके, लेट गो थ्रू सब. खाली घेते सबस्क्रिप्टेड. ठीक आहे, सबचं वो काम काय आहे, खाली घेतो त्या सबस्क्रिप्टला. कुठं गेले बघा, हा लेफ्ट साइडला बघा. दिस इज बेसिकली व्हॉट, सबस्क्रिप्टेड. ते सबस्क्रिप्टेडला सब टॅग यूज केलो, मग इजला काय करतो तो खाली येतो. वर पाहिजे असेल तर सूप यूज करा, HUP. वर पाहिजे असेल तर सूप यूज करा, वर होऊन जाते. ठीक आहे, इथंच रन करा. इथं बघा वर आलं, खाली पाहिजे सब घ्या, वर पाहिजे सूप घ्या. दॅट्स इट. कळालं. आता हीच एक्झाम्पल आपल्या इथं रिअल बघा, रन करून बघायचं असेल तर सिम्पल आहे, नथिंग इज कॉम्प्लिकेटेड. हा सब साठी आहे. ओके, सूप साठी काय करायचं, अप्पर साईडला पाहिजे असेल तर कंटेंट सूप यूज करतात, डाऊनवर साईडला कंटेंट पाहिजे असेल तर सब यूज करतात. कंटेंट बघायचं, ही बघा खाली आहे सबस्क्रिप्टेड आहे, वर असेल तर ओके इथं सबस्क्रिप्टेड सूप यूज करता, SUP. खाली पाहिजे सब यूज करायचं. आय होप यू गाईज आर अंडरस्टँड. यस, इफ यस पुट इन चॅट यस. काही नाही, फक्त फॉर्मॅटिंग, टेक्स्टच्या फॉर्मॅटिंग आहेत. येस येस, ओके दॅट्स फुल. टेक्स्टचे फॉर्मॅट आहेत, कसं कसं करू शकतात. फक्त टॅग मध्ये टेक्स्ट द्यायचे. या दॅट इज टोटली फाईन गाईज. ओके, वी डन विथ द फॉर्मॅटिंग. देन नेक्स्ट मूव विथ कोटेशन्स. व्हॉट इज कोटेशन्स. कोटेशन्स ऐकलेत ना, सिंगल कोट, डबल कोट. ओके, असं कंटेंट पाहिजे, थोडं पॅराग्राफ सोडून कंटेंट पाहिजे. एखाद्या हेडिंग देतो, त्या हेडिंग नंतर असं पॅराग्राफ पाहिजे HTML ला विदाउट CSS. विथ CSS यू कॅन डू. ओके, CSS ने तुम्ही करू शकता. विदाउट CSS ना कसं करायचं. ओके, विदाउट CSS ना यू कॅन डू विथ दिस टॅग्स. ठीक आहे, ब्लॉक कोट आहे. ब्लॉक कोट बेसिकली काय करतो, एवढं स्पेस ऑटोमॅटिक देतोय. हे कसं युज करायचं, हे तर पॅराग्राफ मध्ये लिहायचं. हे बाकीचे जेवढं पण कंटेंट दिसते ना, ते बाकीच्या कंटेंटला ब्लॉक कोट युज करायचं. आपण करून बघायचं का. ठीक आहे, लेट्स गो. साइड बाय साइड करू, रन करू. ही कॉपी करून घेतो बेसिकली. ठीक आहे, हेल्प होऊन जाईल. कोण तर सांगितले तुम्हाला विदाउट CSS यूज करता, असं प्रिंट करून दाखवा. देन हाऊ टू डू. सिम्पल यायचं, पॅराग्राफ टॅग. ठीक आहे, त्यानंतर ना दिस इज वेबसाइट ऑफ ब्लॉक कोड. ठीक आहे, this method is block code tag. हा ब्लॉक कोड टॅग मध्ये काय करतो, कंट्रोल क्लिक करतो. आउटपुट चेक करा आता. आउटपुट बघा, काही टॅग पर्यंत आले, त्यानंतर ना ऑटोमॅटिकली थोडं स्पेस दिलं. थोडं स्पेस देऊन काय केले, कंटेंट कव्हर केले. बघा थोडं स्पेस दिलं, कंटेंट कव्हर केलं, बाकी सगळं कोड इथपर्यंत आलंय. कळतंय हाऊ ब्लॉक कोड यूज. हे कोटेशन आहे, कोटेशन इन सेन्स ऑफ सिंगल कोट, डबल कोट, ब्लॉक कोट. ओके, असले देता येतो तुम्हाला बेसिकली. आता ह्याच्यामध्ये कोणता कोणता एक क्यू आहे, क्यू म्हणजे कोट. आता आता डबल कोटचे कोड आहे पुढं. आता पुढं बघायला गेलो ना,
कोट कुठे युज केलंय, ह्याच्यामध्ये कोट युज केलंय बघा. इथं काय होतो, जेव्हा मी कोट युज करतो त्यावेळी तो काय करतो, वरचं डबल कोड असतं माहिती ना, डबल कोड, त्यामध्ये कोड येतं बेसिकली. ठीक आहे, आम्ही पण करून बघायचं का? आता समजा, आता मला हाच कंटेंट मध्ये मेथडला काय करायचं, डबल कोड करायचं किंवा ह्याला डबल कोड करायचं. मग डबल कोड करायचं असेल तर एक तर तुम्ही असं अचीव करू शकता. ठीक आहे, असं करून चेक करा होतंय का, की झालंय बघा. एक तर तुम्ही डायरेक्टली कोड मध्ये असं युज करा, असं नाही युज करता, जर टॅग ने युज करत असेल तर यू कॅन युज टॅग. ठीक आहे, आता बघा, आता पण तुम्हाला तीच आउटपुट दिसेल. रिफ्रेश करतो, आला का आउटपुट तसंच. पण जेव्हा आपण आता ते कोड ह्याच्यामधनं युज करत होतो तेव्हा वेगळा दिसत होता. ठीक आहे, तेव्हा वेळ आता डबल कोट मध्ये परफेक्ट दिसते बघा. हा कोड पाहिजे असेल ना तुम्हाला, इकडनं देन यू कॅन यूज दिस क्यू टॅग. कोड मध्ये पण लिहिलंय. ओके, नाउ कम्स टू नेक्स्ट टॅग. व्हॉट इज द नेक्स्ट टॅग? ABBR. Okay, this is basically used for what? This is basically indicate like this kind of dotted. आता who is basically what? ओके, ह्याच्यामध्ये who एक क्वेश्चन मार्क आहे. ठीक आहे, तो हायलाइट करून देतो ABBR. ठीक आहे, डॉट 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 करून काय देतो, हे तुम्हाला मेथड अलाव करून देतोय की तुम्ही एखाद्या पॅराग्राफ मध्ये कशाला तर डॉट डॉट खाली लाव लागलं असतं, क्वेश्चन मार्कच्या गोष्टी करायच्या असतील ना, देन यू कॅन यूज ABBR फॉर दॅट. त्याच्यावर असं कर्सर ठेवलं तर कंटेंट पण दिसते बघा. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन कंटेंट दिसले ना, WHO चं. ते कसं देऊ शकतात तुम्ही, युजिंग ABBR. आता वाजला द्यायचं असेल ते बघा, ह्याच्यावर फक्त मी असं कंटेंट स्क्रीन आणून ठेवतो म्हणजे माऊस, मला इथं दिसतंय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. असं करण्यासाठी तुम्हाला काय यूज करावं लागेल, ABBR. ओके, लेट मी टेल. आता समजा, आता आहे पॅराग्राफ टॅग WWW. दिस इज बेसिकली बेस्ट. ओके, डब्ल्यू इज बेसिकली बेस्ट म्हणून लिहिलं. आता मला WWW ला काय करायचं, जर फुल फॉर्म द्यायचे, त्याच्यावर असं कर्सर नेलेत ना, मग तो काय व्हायला पाहिजे, आता आउटपुटला कर्सर नेतो काहीच दिसत नाही. पण असं नकोय मला, याच्यावर कर्सर नाही आलं तर त्याचा फुल फॉर्म पाहिजे, यायला पाहिजे त्या कर्सरवर. कसं करू शकता येतोय तुम्ही, युजिंग ABBR. ठीक आहे, ABBR. ओके, त्यामध्ये ते WWW ठेवायचं आणि इथं साईट म्हणून. ठीक आहे, वर्ल्ड वर्ल्ड वाईड वेब. ठीक आहे, आता चेक करा, रिफ्रेश. Still not come. Why? What I done wrong? Yeah, that is not site, that is title basically. ठीक है, sorry for. ठीक आहे, now it's perfectly working fine. ओके, आता बघा, आलं का वर्ल्ड वाईड वेब. जर असं कंटेंट वर असं तुम्हाला फुल फॉर्म द्यायचं असेल तर शॉर्टकट यू कॅन यूज ABBR. ओके, लक्षात ठेवा, हा टॅक्स कुठं जात नाही, हा ह्याच्यामध्ये असतो. कधी पण तुम्ही विसरला जरी ना, जर तुम्ही एकदा स्टडी केलात परफेक्टली, देन यू कम विथ दिस इन वन बाय वन वॉच, डेफिनेटली यू कॅन रिकॉल इट. ओके, शॉर्ट शॉर्ट टाइम मध्ये सगळ्या गोष्टी होऊन जात आहे. अड्रेसचं काय सांगू, ऍड्रेस जर तर तुम्हाला लिहायचं असेल कोणत्याही वेबसाईट, सगळ्या वेबसाईट मध्ये ऍड्रेस असतो. ठीक आहे, आता पोर्टफोलिओ बनवता ऍड्रेस असतो, फॉर्म घेताना ऍड्रेस असतो. ऍड्रेसचं कसं असते टॅग, दिस इज व्हॉट ऍड्रेसचा टॅग. ऍड्रेस टॅग युज करा, त्यामध्ये कंटेंट लिहा. BR काय करतो माहिती का, आता ही जे लाईनला नेक्स्ट लाईनला पाठवून देतो, राईट बाय जॉन डी. ह्याच्यानंतर ना काय करतो, ब्रेक देतो, म्हणजे समोरचं जेवढं पण स्पेस आहे ना, तो कट करून पुढच्या लाईनला विजिट बाय ऍटला पाठवतो बेसिकली BR. म्हणजे मला सांगायचं काय होतं,
आता बघा इथं इथं काय केले आम्ही. ही बघा फॉर 16 इयर्स. त्याच्यानंतर ना मला ही जी लाईन आहे ना ही परत खाली पाहिजे. ओके. विदाउट युजिंग दॅट वन. ओके. आता पण इथं काय यूज केलं होतं. इथं काय यूज केलं होतं. तिथं आपण फर्स्ट ब्लॉक कोट यूज केलं होतं ना. इनिशियलला ब्लॉक कोट यूज केलं होतं. आता आपल्याला हे हू इज स्पीकिंग विदाउट युजिंग दिस वी कॅन आय कॅन नीड टू कम विथ सेकंड लाईन. सेकंड लाईनला तो यायला पाहिजे. तो आउटपुट पाहिजे. मग तुम्ही काय करणार बेसिकली त्या टाइमला. सिंपली या. कुठून खाली पाहिजे 60 इयर पासून. शिकवतो. इथं तुम्ही बीआर टॅग यूज करा. बीआर ला क्लोजिंग टॅग नसतो. ठीक आहे. ओनली ओपन टॅग. बीआर इज ओनली ओपन टॅग. याला एम्प्टी टॅग्स म्हणतात. ज्या टॅग मध्ये काहीच कंटेंट होऊ शकत नाहीये त्या कंटेंटला एम्प्टी टॅग म्हणतात. एम्प्टी टॅग कधी पण काय असतो नेक्स्ट लाईनला पाठवत असतात. बीआर काय करतो ह्याच्या समोर जेवढं पण आहे ब्रेक लावतो. इथं ब्रेक लावून खाली पाठवतो. ही बघा आता लागली का ब्रेक. फॉर 16 इयर्स. ब्रेक लागला खाली आला. परत मला इथं ब्रेक पाहिजे. WWF वाज. आवाज परत यायला बीआर होता लावा. बाहेर नव्हती आला. तुम्ही म्हणलं तिथं पाय WWF तुला केलं कुठं तर द्यायला वर्क लावलं तर तुम्ही परत ते बीआर गेलं लावा. तर येत होती माणसं तिथं कडं. परत चेक करा. WWF च्या तारागड. खाली आलं. होय. वीस I रुपये hope you guys are get how to use BR. Okay, whose mic is on? तसं व्हायचं एका म्हणलं फळांमध्ये की म्हणतेस ना माईक कडे लक्ष द्या थोडा. ओके गाईज माईक बंद ठेवा कारण दुसऱ्यांना डिस्टर्ब होतो. I hope you guys are understood properly. Let's move ahead with next one. Commits. आता HTML मध्ये तुम्हाला काही गोष्टी कमिट करून ठेवायचं. कमिट बेसिकली कधी करतो माहिती का. कमिट बघा आता तुम्ही डेव्हलप करते काही तर काही गोष्टी. आता उद्या जाऊन दुसरं डेव्हलपर बघणार आहे. ओके. त्या दुसऱ्या डेव्हलपरला काय माहित असतं इथं हा कंटेंट मी याच्यासाठी युज करतोय. हा कंटेंट मी याच्यासाठी युज केलंय. ओके. आता युनिक लॉजिक लिहिलेलं असतात तुम्ही. हा लॉजिक ह्याच्यासाठी लिहिलेला आहे असं तुम्ही लिहितात ना. ते त्याला समजायला पासून वर एक कमिट लाईन लिहित असतात. कमिट पास करत असतात तुम्ही. म्हणजे दुसरी जण बघितलेत ना ते लगेच समजायला पाहिजे ही काय आहे ही काय आहे. इवन आता मला इवन आता समजा हा लाईनला पॅराग्राफ लाईन आहे. ठीक आहे. हा बीआर आहे. मी इथं लिहितो दिस इज ABBR असं लिहिलं. मग ह्याला कमिट कसं करून ठेवायचं हे असं प्रिंट होत आहे. दिस इज ABBR काय होतंय आता हे स्क्रीनवर दिसेल पण हे दिसू नये पण हा कमिट म्हणून ठेवायचंय मला. म्हणजे दुसरे जण बघितलेत ना हा ABBR युज केले म्हणून तिथं कमिट मध्ये दिसायला पाहिजे. ठीक आहे. आता बघा ते विदाउट कमिटेड तो दिसतंय दिस इज ABBR पण हा इथं नको दिसायला पाहिजे फक्त कोड मध्ये पाहिजे. ठीक आहे. म्हणजे हा खाली युज केले म्हणून असं सांगण्यासाठी याला कमिट कसं करायचं. की बघा दिस इज टॅग टू कमिट. कसं कमिट करू शकता तुम्ही. ओपन टॅग. ओके. हा सिम्बॉल द्यायचं. हायफन हायफन. ओके. कंटेंट आतमध्ये हायफन हायफन क्लोज टॅग. दिस इज द कमिट टॅग. ओके. कमिट टॅग कोणता आहे लक्षात ठेवा इम्पॉर्टंट आहे. हा कमिट टॅग आहे बेसिकली. याच्यामध्ये काही पण कंटेंटला तो प्रिंट होत नाही. आता बघा आता प्रिंट झाले का तो. इथं बघा प्रिंट नाही झालं आउटपुटला. ते फक्त युजर अंडरस्टँडिंग साठी आहे. म्हणजे एकमेकांना डेव्हलपर लोकांना काहीतरी कंटेंट ठेवायचं असेल तर. आता इव्हन मला पॅराग्राफला कमिट करायचे तोच तोपर्यंत हा हा ला कमिट करायचे सिम्पली. त्याला काय करा ओपन करा. ओके. लिहा आणि तिथं क्लोज करून टाका सिम्पल. म्हणजे हा दिसत नाही. दिस इज दिसतंय का आता चेक करा कुठं आहे. दिस इज वॉज गॉन. गॉन फ्रॉम हिअर. कळतंय. ठीक आहे. कलर्स CSS नंतर न बघू. लिंक्स. लिंक्स मध्ये येऊ डायरेक्ट. हायपर लिंक ऑलरेडी वी डिस्कस्ड href अँकर टॅग मध्ये हायपर लिंक कसं असतो ते. ओके. इथं बघा अँकर टॅग इथं कव्हर झालंय.
एखाद्या दुसऱ्या वेबसाईट मध्ये जायचं असेल तर href अट्रिब्यूट्स यूज करतो, याच्यामध्ये URL देतो, google.com, amazon.com, जे द्यायचे ते तुम्ही इथं देऊ शकता बेसिकली. ठीक आहे, सेम फॉर इथं पण केलंय. हा, आता मला ही सांगायची होतं तुम्हाला की सेल्फ काय असतं. ओके, डिफॉल्ट ओपन डॉक्युमेंट द सेम विंडो, सेम विंडो मध्ये ओपन होत आहे ऑलरेडी आम्ही बघितले. नेक्स्ट मध्ये पाठवायचं असेल तर ब्लँक यूज करा. पॅरेंट्स कधी करायचं, ओपन द डॉक्युमेंट विथ पॅरेंट फ्रेम. हे पॅरेंटचं बघू आणि टॉपचं बघू कसं असतं. ठीक आहे, वेअर रिटर्न पॅरेंट्स, पॅरेंट्स कुठं लिहिले चेक करू एकदा. ठीक आहे, एक काम करतो, ह्याच्यामध्ये जातो एखाद्या कोड मध्ये, इथंच करूया. याच्यावर क्लिक करतो, लगेच तो HTML ला निघून जाते. आता इथे काय करतो, पॅराग्राफ अँकर टॅगला टार्गेट देतो. टार्गेट मध्ये काय देतो, बेसिकली कुठे पॅरेंट, हा पॅरेंट देऊन बघू. आता याच्यावर मी काय करतो, त्याला रन करतो फर्स्ट. रन झालं आणि याच्यावर क्लिक करतो, किंवा पॅरेंट म्हणजे तो त्याच URL मध्ये झाला इथं टॉपला. बघा आता इथं बॅक जरी घेतलो ना, आपला कोड ओपन झाला परत. म्हणजे हा URL चेंज होतो, सेल्फचं सारखं काम करतो पॅरेंट. टॉप पण असंच काम करेल बेसिकली, टॉप सेल्फ अँड पॅरेंट. देन ओनली नेक्स्ट पेजला, असं नेक्स्ट पेजला पाहिजे असेल तर ब्लँक यूज करायचं. ठीक आहे, देन सांगा बरं का, व्हॉट इज द आन्सर ऑफ दिस, विच इज द करेक्ट सेंटेन्स फॉर HTML हायपरलिंक. कोणतं बरोबर आहे सांगा. कमिटी इज ओपन फॉर यू गाईज. कोणतं बरोबर आहे सांगा. या कमेंट मध्ये सांगा. फर्स्ट सिद्धी सिंग, फर्स्ट फर्स्ट. ओके, अदर्स, व्हॉट अबाउट अदर्स. आर यू श्योर गाईज, फर्स्ट इज राईट आन्सर. लेट मी चेक. ओके, एव्हरीवन सेइंग फर्स्ट. लेट्स सबमिट. या, yes guys, you are right. Okay, first answer is correct. Now comes to next, link colors. This is basically CSS. We see now, not now. हे थोडं ह्याच्याने बघूया, थोडं नेक्स्ट स्टेप मध्ये जेव्हा CSS टाइम येतं ना तेव्हा बघू. इमेजेस, HTML इमेजेस मध्ये येतो. ठीक आहे, ऑलरेडी इमेजेसचं मी बघितलंय. इमेजेससाठी SRC आणि अल्टर दोन दोन गोष्टी असतात. आज पण बघितलं, काल पण बघितलं. इमेजेस मध्ये काय नाही एवढं. ठीक आहे, सगळं झालेल्या गोष्टी आहे. भांडेराव निराश. ठीक आहे, आता आवाज सांगा कमी ह्याच्यामध्ये करणं बाहेर. कोणता आन्सर बरोबर आहे. विच इज द करेक्ट HTML एलिमेंट टू ऍडिंग अन इमेज. फर्स्ट, आर यू श्योर. सेकंड, येस, सेकंड इज द राईट आन्सर. ओके, आता नेक्स्ट मध्ये बघू, नेक्स्ट मध्ये काय दिलंय. मोबाईल बंद करायला. ते एवढं काही इम्पॉर्टंट नाही, कॉर्ड्स वगैरे. ठीक आहे, आता मी इमेजेस बघितलो. ठीक आहे, इमेजेस बघितलो. आता बॅकग्राऊंड इमेज कसं देऊ शकताय. ठीक आहे, हा बॅकग्राऊंड इमेज पण CSS मध्ये येतो बेसिकली, नॉट कम्स टू हिअर, CSS मध्ये येतो. आता सगळ्यात इम्पॉर्टंट टॅग आहे पिक्चर टॅग. ठीक आहे, लक्षात ठेवून घ्या. पिक्चर टॅग सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. इमेज आणि पिक्चर टॅग दोन्ही मधला डिफरन्स. इमेज पण इमेज डिस्प्ले शो करण्यासाठी यूज करतो. पिक्चर टॅग पण सेम पर्पज साठी यूज करतो. इमेज काय करतो, स्क्रीनवर दाखवण्यासाठी यूज करतो. पण दोन्ही मधला डिफरन्स काय. ओके, द HTML पिक्चर एलिमेंट गिव्स वेब डेव्हलपर मोर फ्लेक्सिबिलिटी इन स्पेसिफिक इमेज रिसोर्सेस. याच्यामध्ये एक ऍडव्हान्टेजेस आहे, मोर फ्लेक्सिबिलिटी देतो. फक्त फ्लेक्सिबिलिटी ऍडजस्ट करण्यासाठी देतो वेब डेव्हलपरला.
पिक्चर, ठीक है. द पिक्चर एलिमेंट कंटेन वन मोर सोर्स एलिमेंट इज रेफरिंग डिफरंट इमेजेस थ्रू द सिक्रेट. ओके, एसआरसी सेट, बेसिकली एसआरसी सेट म्हणजे एका इमेज मध्ये तुम्ही मल्टिपल इमेज ऍड करू शकता, असं त्यांचं म्हणणं आहे. पिक्चर मध्ये, इमेजेस मध्ये दॅट इज नॉट पॉसिबल. इमेजेस मध्ये तुम्ही कसं करू शकता, इमेजेस मध्ये डायरेक्टली तुम्ही एक इमेज केला, त्याला तुम्हाला कॉम्प्रेस करावं लागेल. ह्याच्यामध्ये काय केलेत बघा, एक पिक्चर टॅग घेतलो, पिक्चर साठी पिक्चर टॅग, इमेज साठी आय एम यूज केलो, डेफिनेटली पिक्चर साठी पिक्चर टॅग यूज करणार. पिक्चरला पिक्चर टॅग यूज करतो. त्यानंतर ना काय केलं, एसआरसी, एसआरसी हे सोर्स लिहिलंय. बेसिकली आम्ही नॉर्मल इमेजेस मध्ये काय यूज करतो, एसआरसी यूज करतो, पण ह्याच्यामध्ये सोर्स यूज केले. सोर्स एसआरसी सेट म्हणजे मोर देन वन इमेजेस आहेत. आता जरी बघितलं ना, काय व्हायला ते सांगतो. पहिला हा इमेज आहे, ठीक आहे. आता स्क्रीन वाईज बघ कसं इमेजेस चेंज होतात. आता बघ इमेजेस चेंज झाला, आता स्क्रीन कमी करतो, परत इमेज चेंज झाला. दिस इज हाऊ हॅपनिंग विथ दिस थिंग्स. पिक्चर मुळे काय होतो, तुम्ही जसं जसं स्क्रीन स्मॉल करसाल, बिग करसाल, तुम्ही इमेजेस सेट करू शकता पिक्चर मध्ये. एवढंच फरक आहे. ही पण इमेजेस शो करण्याच घेतो, पण इमेजेस मध्ये काय होतं, बेसिकली एखादी इमेज घेतलं समजा, इथंच घेतो, हीच उचलून इथं खाली ठेव, कंट्रोल बी. आता ह्याला कमिट करतो थोडा वेळ, ठीक आहे. नाही, पहिला रन करू. ही बघा, ही इमेजेस आलाय, ठीक आहे. हा दोन्ही मधला डिफरन्स बघा. आता जेव्हा मी फक्त इमेज टॅग युज करतो, तेव्हा तुम्ही कॉम्प्रेस करा, ते चेंज होत नाही, काय होत नाही, चेंज झाला का नाही झाला. लॅपटॉप घ्यायचे ते ह्याच्यामध्ये ते फीचर नाहीये. कोणता फीचर नाहीये, लॅपटॉप ठीक नाही आहे. साईज वाईज कमी जास्त करता येत नाही, लागेल ना ठीक आहे. दीदी त्याच्यामध्ये सेकंड फीचर हँड मध्ये, अरे माइक ऑफ करा ना विषयातला प्रतीक. ठीक आहे. पिक्चरचं काय काय पर्पज होतं, पिक्चरचा वन टाइम मध्ये मोर देन वन इमेजेस देऊ शकतात. ते पण तुमच्या विड्थ वर डिसाइड आहे. एवढा विड्थ मध्ये कोणते इमेज दिसायला पाहिजे, एवढा विड्थला कोणते इमेज दिसायला पाहिजे, एवढा विड्थला कोणते इमेजेस दिसायला पाहिजे, ते तुम्ही ठरवू शकतात. मग ते पिक्चरचा ऍडव्हान्टेजेस आहे. ओके, पण पर्पज दोन्हीचं सेम आहे. द पर्पज विल बी सेम. दिस इज ऑल्सो यूज फॉर व्हॉट, दिस इज ऑल्सो यूज फॉर शो द इमेज इन screen, and same image is also for same, but here the one more chance is what, for different screen we can show different images with single tag. एकाच टॅग मध्ये डिफरंट सोर्स, डिफरंट स्क्रीन साठी इमेजेस शो करू शकतो युजिंग पिक्चर टॅग. एनी डाऊट हिअर, काही डाऊट आहे का पिक्चर टॅग मध्ये? कसं लिहायचं, सिंपल आहे. पिक्चर टॅग ओपन क्लोज करायचं, सोर्स टॅग यूज करायचा आतमध्ये, आणि मीडिया काय असतो मी नंतर न सांगतो, पण आतापर्यंत लक्षात ठेवा, मीडिया इज नथिंग बट व्हॉट. ओके, हा मीडिया कोणी यूज करतात, स्क्रीन साठी यूज करतात. मोबाईल व्ह्यू, टॅब व्ह्यू, लॅपटॉप व्ह्यू, पीसी व्ह्यू, ओके, डेस्कटॉप व्ह्यू, तसं पाहिजे असेल तसं ते मीडिया यूज करून त्या स्क्रीन साठी विड्थ हाईट वाढवून घेतात. मीडिया इज बेसिकली यूज फॉर व्हॉट, फॉर स्क्रीनिंग विड्थ. ओके, स्क्रीनिंगच्या विड्थ साठी यूज करतात. तुम्ही तोच तोपर्यंत लक्षात ठेवा. व्हेन विड्थ कम सीएसएस डेफिनेटली आय विल गो इन डेप्थ अँड अंडरस्टँड यू वेल. ओके, मिनिमम विड्थ 650 साठी हा इमेज दिसेल, एसआरसी सेट. एसआरसी सेटच काय घेतलंय, मोर देन वन इमेजेस येणार आहे इथं, म्हणून एसआरसी सेट आहे. ठीक आहे. मीडिया 465 मोबाईल व्ह्यू साठी हा इमेज दिसेल. ठीक आहे. नॉर्मल पीसी वगैरे असतील त्याच्यापेक्षा छोटा असेल तर हा दिसेल. कळालं? जर जर बघा चेंज करतो, तो चेंज होत चाललाय. ठीक आहे, हे बघा, छोटा करतो, छोटा होत चाललाय. ठीक आहे, अंडरस्टँड. आता एक काम करू, हे इमेजला वर पण टाकून बघू काय होतं, ह्याच्या वर बघू. रन करतो, काय झालं, पिक्चर वर आलाय फक्त. ठीक आहे, आता काय करतो, स्मॉल स्मॉल करतो, काहीच नाही होत, त्याला काहीच फरक पडत नाही वर लिहिल्यावर. ठीक आहे, याचा काही फरक नाही पडत. या सोर्स मध्ये लिहा तेव्हाच तो छोटा आणि मोठा दिसतंय. ठीक आहे, हे बघा इमेजेस कसं चेंज होते ऑटोमॅटिकली, जसं साईज वाढतो तसं इमेजेस चेंज होतात. टिल नाव एनी डाऊट? चला ह्याचं आन्सर सांगा, ह्याचं पण क्वेश्चन असेल. ओके, वन ऑफ दिस एलिमेंट नॉट अ लिगल एस्टिमेल एलिमेंट विच इज वन. कोणता टॅग नाहीये एस्टिमेल मध्ये, कोणता टॅग येत नाहीये, सांगा बरं आता.
Third. Okay, third. Lot of people are saying third. Are you sure, guys? Harsh saying first. Why this time answer change आलेत? हर्ष आहेत वन, बाकी सगळ्यांचं थर्ड आहे. कसं काय गाईज? बघू थर्ड, खूप जणांचं थर्ड आलंय, दोघं तिघांचं वन आलंय. लेट मी पुट थर्ड फर्स्ट. क्वेश्चन काय होतं बेसिकली? वन ऑफ दिस एलिमेंट इज नॉट लीगल एस्टिमेल एलिमेंट, विच वन? हे बघा, थर्ड रॉंग आन्सर म्हणताय. का बरं रॉंग आहे? द रिझन इज वाय. सोर्स आता होतं ना, बघितलं पिक्चर मध्ये सोर्स होतं, पिक्चर पण आहे. इमेज साठी आय एम जी आहे, नॉट अ इमेज. ओके, फर्स्ट वन इज राईट आन्सर. फर्स्ट वन चेक करा. लेट्स सी, फर्स्ट वन इज करेक्ट आन्सर. इमेज साठी पूर्ण नाहीये, आय एम जी आहे फक्त. ठीक आहे, आपण आज भरपूर काही कव्हर केलं. कुठून कव्हर केले? एलिमेंट पासून कव्हर केले. ऍट्रिब्यूट्स, हेडिंग, पॅराग्राफ, स्टाईल, फॉर्मेटिंग, कोटेशन, कमेंट्स. ओके, त्यानंतर नाही इमेजेस मधलं सगळं कव्हर केलंय. भरपूर गोष्टी कव्हर झाल्या आज. ठीक आहे. एक पेज टायटलचं पण बघू आणि आज आपण इथं सेशन क्लोज करू. ठीक आहे. मी ऑलरेडी सांगितलं पेज टायटल यूज फॉर व्हॉट पर्पज. दिस टायटल, इथलं टायटल चेंज करायचं असेल तर हेडर मधलं टायटल चेंज करायचं. हे बघा इथलं टायटल. ठीक आहे, HTML ट्युटोरियल हिचं टायटल जर चेंज करायचं असेल तर तुम्ही काय यूज करणार? टायटल यूज करणार बेसिकली. एवढं सिम्पल लँग्वेज आहे, काहीच नाही टाइम लागणार. ठीक आहे, अंडरस्टँड व्हायला असं अंडरस्टँड होऊन जाते. याच्यामध्ये सांगा, इन विच HTML एलिमेंट इज द पेज टायटल ऑफ डिफाइन्ड, विच वन? फर्स्ट. नाव ऑल आर राईट. ओके, फर्स्ट इज करेक्ट आन्सर. टायटल साठी, पेज टायटल साठी आपण यूज करतो टायटल टॅग. ओके, कोणाला काही डाऊट? इफ डाऊट देर विल बी 5 मिनिट टू यू गाईज. 5 मिनिट घ्या, सांगा मला डाऊट असेल तर. मी काय केलं, कोण पण काही जण व्हॉट्सअपला अजून नाही जॉईन झाले, त्यांच्यासाठी अजून एकदा ग्रुप लिंक शेअर करतो. ते पेपर घेऊन जॉईन करा. 5 minutes to you guys. Okay, we are almost 40-45 minutes invested in this. Okay, so we want recorded lectures. Yeah, this lecture also recorded. Okay, how to share? Let me plan for that. Okay, drives ला plan करूया. सगळ्यांचे email आपल्याकडे आहेत. Okay, let me plan. Okay, others. No question. आजचं सेशन कळालंय सगळ्यांना, राईट? येस. येस, दॅट्स परफेक्टली कूल गाईज. ओके, वी ऑलमोस्ट कव्हर लॉट ऑफ थिंग्स. आता खूप काही एवढं एवढं राहिलेत बघा. ठीक आहे, हा वीक मध्ये हा कम्प्लीट होऊन जाईल होल पूर्ण HTML. एवढं नाही, उद्यापर्यंत, उद्या ऑलमोस्ट मी इथपर्यंत येतो. ओके, लेआउट पर्यंत. उद्याच्याला प्लॅन काय काय आहे? आज तुम्ही बघू शकता बाकी जाऊन. आणि उद्या काय काय घेणार आहे? ब्लॉक लाईन, इनलाईन, ड्यू. ओके, क्लासेस, आयडी, टेबल्स, लिस्ट, आय फ्रेम. आय फ्रेम पर्यंत उद्या बघणार. ठीक आहे, व्हिडिओ टॅग, ऑडिओ टॅग उद्या सगळं कव्हर होतील, व्हिडिओ, ऑडिओ. ठीक आहे. Let's okay. I hope everyone understand done with today's session. We connect tomorrow. Okay. Let me one more things need to do. आता मी एक काय देतो कोड तुम्हाला, आज एक दिवस चॅट मध्ये देतो. ठीक आहे. उद्यापासून मी गिटहबचं देईन आयडी. अच्छा, ही कंटेंट मोर झालंय. का बरं मोर होतंय? Just because of this, let me delete this one.
ठीक आहे, पाठवलं बघ. चॅटला दिलं, चॅटवर घे. ऑलरेडी इकडे पण आहे. ठीक आहे, HTML एवढा हार्ड नाहीये, तुम्ही कसं पण करू शकता. Let's close here session, guys. We connect tomorrow on same time 6:45. Okay, on time ला connect झालं तर on time ला start करू. Okay? Let's. I'm going to close here. Yeah, you can leave, guys.